ती दचकून जागी होते. आपण दुसऱ्याच ठिकाणी का आहोत ह्याचा उलगडा व्हायला तिला थोडा वेळ लागला. तशीच थोडा वेळ शांत बसून हे एक स्वप्न असावं असं देवाला विनवत होती. पण बाजूला आरोही शांत झोपली होती. हातावर मेहंदी बघून ती भानावर आली. तशी ती उठून आंघोळीला गेली. आवरून कमरेपर्यंत लांब केस पुसत स्वतःला आरशात बघत उभी राहिली. समोरच्या प्रतिबिंबाला बघतच राहिली. ती मयुरी, एक 25शीची नाजूक गोरीपान युवती. एखाद्या सुंदर मुलीमध्ये असणारे सगळे गुण तिच्यात होते. कमरेपर्यंत लांब काळेभोर केस, मनाचा ठाव घेणारी तपकिरी नजर. खूप सुंदर दिसत होती ती आता. पण तिचे तेच डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. तिलाच अनोळखी होते, काहीतरी सांगत होते. तिने आरशावरून नजर काढून घेतली. केस पुसत खिडकीकडे आली. खाली गार्डनमध्ये तो व्यायाम करत होता. तिचा नवरा राघव, पिळदार शरीरयष्टीचा, तिच्याच तोडीस तोड. एका नजरेत कोणीही घायाळ व्हावं असा. तिनं एक सुस्कारा सोडला आणि आत जायला वळली. तोच दरवाजावर थाप बसली. आई त्या दोघींना उठवायला आल्या होत्या. तिनं दार उघडलं आणि आरोहीला हलवलं. ती फक्त 5 मिनिटं असं बोलून कूस बदलून परत झोपी गेली. आई तिचं हे नेहमीचंच आहे असं बोलून हसल्या. तुझं आवरलं असेल तर खाली ये म्हणत निघून गेल्या. मयुरीने ओले केस क्लिप लावून बांधले. ती खाली निघून आली. ती किचनमध्ये येऊन आई काही मदत करू का विचारते. काही नको बाळ, फक्त आता राघव येईल, त्याला हे दूध नेऊन दे आणि तू आराम कर, काल खूप दगदग झाली आहे तुझी. आई ते दूध घेऊन बाहेर आली. तिला तसं ओल्या केसात साडीमध्ये बघून तो तिच्यात हरवून गेला. ती त्याच्यासमोर चुळबुळत ग्लास घेऊन उभी राहिली. आई हे बघत होत्या. त्यांनी त्याला हाक मारून भानावर आणलं. तसं त्यानं दूध घेतलं आणि ती वर निघून गेली. त्यानं आईकडे बघितलं. आईने त्याला नजरेने आश्वस्त केलं. तिला अजून वेळ दे असं म्हणत त्या आत निघून गेल्या. इथे तो तिच्या आठवणीत रमला. त्याला तो दिवस आठवला ज्या दिवशी त्यानं पहिल्यांदा तिला बघितलं होतं. तो नेहमीप्रमाणे आपल्या ट्रेनची वाट बघत होता. नेहमीसारखीच खूप गर्दी होती. त्यातच त्याला ती दिसली. घाईघाईत लेडीज डब्याकडे निघाली होती. तो बघतच राहिला. तिचं लक्ष नव्हतं कुठेच. जाता जाता तिचा ओझरता स्पर्श त्याला झाला. अंगातून अचानक एक गोड शिरशिरी निघून गेली. तिला तो पाठमोरी बघतच राहिला. त्या नादात तो ट्रेन आल्याचं विसरूनच गेला. कोणाचा तरी धक्का लागला. इथे आरोही आणि बाबा त्याला असं हसत बसलेला बघत होते आणि हसत होते. आरोहीनेही एक धपाटा त्याच्या पाठीत मारला तसं तो गडबडून इथे तिथे बघू लागला. तिघे त्याची मजा घेत हसायला लागतात. तसा तो लाजून आंघोळीला निघून जातो. आज त्यांच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजा होती. त्यामुळं आता घरात गडबड चालू झाली. आरोही मयुरीला तयार करायला लागली. आंबा कलरची पैठणी, छानसा मेकअप आणि तिच्या भल्या मोठ्या केसांचा अंबाडा. आजही ती अगदी नवरीसारखी दिसत होती. आज दादा परत फ्लॅट होणार असं म्हणत डोळा मारत तिला बोलली आणि तिची तयारी करायला लागली. आरोही तिला घेऊन खाली आली. मयुरीला बघून राघव बघतच राहिला. मनातच किती सुंदर दिसते ही, कसं व्हायचं माझं म्हणत पूजेवर बसला. पूजा करत असताना तिच्या नाजूक हातांचा स्पर्श त्याला होत होता. चोरून तो तिला बघत होता. ती मात्र लक्ष नसलेली एकटक कुठेतरी बघत बसली होती. त्याला तिच्या मनाची स्थिती समजत होती. पण त्यानं तिला वेळ द्यायचं ठरवलं होतं. पूजा आटोपून आवरून सगळे बसले होते. मज्जा मस्ती चालू होती. सगळी भावंडं एकत्र जमले असल्यानं राघवच्या खोड्या काढत त्याला चिडवत होते. मयुरी मात्र फार थकली होती. त्यामुळे राघवने आरोहीला इशारा करून तिला झोपायला ने असं सांगितलं. जसे सगळे पेंगायला लागले तसे सगळे जाऊन झोपले. इथे राघवच्या रूममध्ये मयुरी सगळं बघत होती. अचानक तिच्या लक्षात आलं
की सगळं तिच्या आवडीचा विचार करून सजवलं होतं. छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून सजवल्या होत्या. तिला मात्र आपण त्याला फसवतोय हे समजून वाईट वाटत होतं. आता मात्र उडी मारलीच आहे तर सगळं निभावून न्यायला हवं हेही कळत होतं. राघव तिला तसं बघत दारात उभा होता. ती डोळ्यातलं पाणी टिपत वळली असं त्याला बघून दचकली. तू इथे झोप, मी सोफ्यावर झोपतो असं बोलून तो झोपीही गेला. ती मात्र तळमळत त्याला बघत झोपी गेली. राघवला सकाळी लवकर जाग येते. समोर मयुरीला शांत झोपलेली बघून त्याला फार बरं वाटतं. झोपेत ती एखाद्या निरागस बाळासारखी दिसत होती. गेल्या काही दिवसात तिची खूप दगदग झाली होती. त्याला तिची अवस्था पूर्ण माहीत होती. तिला त्रास होऊ नये म्हणून तो सर्वतोपरी प्रयत्न करत होता. त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेताना तिला झालेला त्रास त्यानं बघितला होता. त्यामुळेच तो तिला जपत होता. तिला लग्नासाठी मनवताना केलेले प्रयत्न आठवून आता त्याला फार हसू येत होतं. ती आता कायमची त्याची झाली होती खरी, पण आता खरा कस तिला सर्वस्वी त्याचं बनवण्यात लागणार होता. तो नकळत तिच्याकडे ओढला गेला. तिच्या उशाशी बसून त्यानं तिच्या डोक्यावरून मायेनं प्रेमानं हात फिरवला. अस्पष्ट आवाजात ती झोपेत पुटपुटली, समीर. राघव हळू आवाजात बोलला, झोप शांत माझी राणी. तसं ती झोपेतच गोड हसली. राघव ते बघून खूप खुश झाला. तिला तसाच झोपवून थोपटत ठेवून तो तिच्याकडे बघत मागचं आठवत बसला. मयुरी मध्यमवर्गीय घरातली होती. आई बाबा आणि छोटी बहीण एवढंच तिचं विश्व होतं. तिला जास्त मित्रमैत्रिणी नव्हत्या. त्यातला राघव एक होता. ती इंजिनियर होती आणि आता एका MNCमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करत होती. तिच्या आयुष्यात आलेल्या एका वादळामुळे आता पार कोलमडून गेली होती. त्यातून तिला बाहेर काढण्यासाठी त्याने मदत केली होती, पण त्याला ते माहीत व्हायच्या आधीच तो तिच्या प्रेमात पडला होता. तो रोज तिला बघता यावं म्हणून तिची नेहमीची ट्रेन पकडायचा. तसे ते एकमेकांना चांगलं ओळखत होते, पण मयुरी खूप आत्मकेंद्री होती. ती सहजी कोणालाही तिच्या जवळ येऊ द्यायची नाही, म्हणून त्यांची मैत्री हाय हॅलो शिवाय पुढे जात नव्हती. एकदा एक दिवस तो स्टेशनवर तिला बघत उभा होता. ती त्याला अस्वस्थ वाटत होती. फोनवर बोलता बोलता तिला अचानक चक्कर आली. तो तसाच पळत तिच्याजवळ गेला. तिला घाम फुटला होता. खूप घाबरलेली वाटत होती. जमलेल्या लोकांना त्यानं आपण तिला ओळखत असल्याचं सांगून हळूच बेंचवर बसवलं. बाजूच्या बाईनं तिच्या तोंडावर पाणी मारलं तशी ती थोडी शुद्धीवर आली. राघवला बाजूला बघून काही कळायच्या आधी त्याला मिठी मारून रडायला लागली आणि तो तिला शांत करायला लागला. तिचा तो पहिला स्पर्श त्याला खूप काही सांगून गेला. आताही त्याला तीच जाणीव होत होती. मयुरीनं थोडी चुळबुळ केली तसा तो पटकन उठून व्यायाम करायला निघून गेला. तिला तिच्या डोक्यावर कोणीतरी हात फिरवल्यासारखं वाटलं म्हणून ती उठून बसली. समीरची आठवण तिच्या हृदयात कळ देऊन गेली. तिनं घड्याळ बघितलं. खूपच उशीर झाला होता. तसंच ती आंघोळीला निघून गेली. आज राघवचं लक्ष लागत नव्हतं, त्यामुळं थोडासा ब्रेक घेऊन तो खाली बसला होता. सगळ्यांनी मिळून त्यांच्या हनीमूनची तयारी म्हणून केरळला जायची व्यवस्था केली होती. आता तिला ह्याबद्दल कसं सांगावं ह्याचा विचार तो करत होता, कारण लग्न झाल्यापासून ती त्याच्यासोबत जास्त बोलतही नव्हती. तिला एखाद्या गोष्टीचा राग तर आला नसेल ना, हा विचार त्याचा पाठ सोडत नव्हता. त्यामुळे तो नेहमीपेक्षा लवकर त्याच्या रूममध्ये निघून येतो. मयुरी नुकतीच आंघोळ करून बाहेर आली होती. ती केस मोकळे सोडून साडीच्या निऱ्या नीट करत होती. तिला तसं बघून त्याच्या हृदयात धडधड वाढते. ती खूप गोड दिसत असते. हातावरची मेहंदी तिच्या गोऱ्या हातांवर खूप खुलून दिसत होती. तो बघतच राहिला. शेवटी भानावर येऊन तो तिथं आल्याचं घसा खाकरून सांगतो. ती त्याच्याकडे बघायच्या आधीच तो बाथरूममध्ये पळतो.
तिला मात्र आता तो हर्ट झाल्याचं समजतं, पण ती त्यावर काहीच करू शकत नसते. ती त्याच्याशी संधी मिळाली की बोलायचं असं ठरवते. तो तिला खूप जपत असतो ह्याची जाणीव तिलाही असते. तसा तो खूप छान असतो स्वभावाला, काळजी घेणारा, तिच्या मनातलं ओळखणारा, समजूतदार. त्यानं गेल्या 6 महिन्यात कोणत्याही बाबतीत तिच्यावर जबरदस्ती केली नाही. तिचा सगळ्या निर्णयात तिच्या पाठीशी उभा राहिला. ती त्याचा विचार करत बसते. 28 वर्षांचा राघव ही तिच्या क्षेत्रात काम करत होता, त्यामुळं काही गोष्टी खूप कॉमन होत्या त्यांच्यात. आजपर्यंत मी फक्त माझाच विचार करत राहिले, त्याच्या मनाचा जरा पण विचार केला नाही असं वाटून तिच्या मनातलं गिल्ट वाढू लागलं. राघव बाथरूममधून बाहेर आला. तिला असं बसलेलं बघून तो तिच्याजवळ गेला. खांद्यावर हळूच हात ठेवला. सगळं ठीक होईल, जास्त टेन्शन नको घेऊस, तुझ्या मनाविरुद्ध काही करणार नाही मी. तिनं हळूच हसून त्यावर मला माहीत आहे असं म्हटलं. तसं तोही हसला. आपल्याला हनीमूनसाठी केरळला जायचं आहे उद्या, तयारी कर असं बोलून तिच्या प्रतिक्रियेची वाट पाहू लागला. हनीमून? ती घाबरून त्याच्याकडे बघायला लागते. तो, अगं मित्र म्हणून तरी ये, थोडा ब्रेक घेऊयात, नाहीतरी इतके दिवस तुला खूप त्रास झालाय, तुलाही बरं वाटेल, चालेल ना? सुटल्यासारखं वाटून ती फक्त मान डोलावत हो बोलते. तो हसून खाली निघून जातो. ती एकटक तो गेला त्या दिशेला बघत राहते. मयुरी त्याच्याकडे बघतच उभी राहिली. किती समजून घेतो हा मला. नंतर भानावर येत केसांचा मेसी बन बनवून त्यात स्टिक खोचते. खाली सगळे जमलेले असतात. हसत खेळत नाश्ता चालू असतो. ती खाली येते आणि त्याच्या बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसते. सगळ्यांच्या मस्तीला ऊत आला होता. हळूहळू त्यांची गाडी राघववर घसरायला लागली तसा तो सावध झाला. मयुरी तिचं खाऊन झालं तसं किचनमध्ये आईंना मदत करायला गेली. त्या नको नको म्हणत असताना देखील पदर खोचून भांडी घासायला घेतली. आई नाश्ता करायला बाहेर गेल्या. इथे आरोही राघवला चिडवायला लागली की कसं हा रात्री झोपेत वहिनीचं नाव घेतो, तिच्याबद्दल बडबडत असतो. सगळे त्या ॲक्टिंगवर जोरजोरात हसायला लागले. तसा तो चिडला आणि तिच्या मागे तिला फटके द्यायला पकडायला धावला. आरोही धावता धावता किचनमध्ये पळाली आणि मयुरीला ढाल करून तिला राघव समोर धरलं. आता पकडून दाखव भाई, नाहीतर मी आता तिला सगळं सांगून टाकेन. आरोही, अगं काय करते आणि काय सांगायचंय तुला? मयुरी, गप ग माझी आई, तिला का मध्ये घेते, सोड तिला. राघव, असं बोलत ते गोल गोल फिरत असतात आणि मध्ये मयुरीही फिरत असते. त्यामुळे आता तिला चक्कर यायला लागते. तसं आता आरोही बाहेरच्या बाजूने उभे राहते. राघवच्या समोर मयुरी येते. ठीक आहे, नाही सांगत असं बोलत ती तिला राघववर ढकलून देते. पकड तुझ्या बायकोला म्हणत डोळा मारत बाहेर पळून जाते. इथे मयुरीला काही कळायच्या आत तिचा पाय साडीत अडकून ती त्याच्यावर जाऊन धडकते. तो तिला जवळजवळ मिठीत घेतो. तिला गरगरत असल्यानं काही वेळ ती तशीच त्याच्याजवळ असते. त्याला मात्र हा क्षण असाच कायम राहावा असं वाटत असतं, कारण जवळ असून पण ती त्याच्याजवळ नसते. तुला लागलं तर नाही ना? आरोही खूप मस्तीखोर आहे. प्लीज रागावू नकोस माझ्यावर, मी मुद्दाम नाही केलं हे, मला माफ कर असं म्हणत तो तिला नीट उभं करतो. ती नीट उभी राहते. इट्स ओके म्हणत बाजूला होते. मी नाही रागावले. राघव मनात खुश होऊन निघून जातो. तुला वेड लागला आहे का? तिला चक्कर आली असती तर? राघव, चिल भाई, तू असताना तिला काही होणार आहे का? सुपरमॅन आहेस तू तिचा. आरोही, आणि काय ग, काय बोलत असतो मी झोपेत? तू कधी ऐकलं उगाच खोटं बोलायचं? भाई, तू किती पण लपवलं तरी आम्हा दोघींना सगळं कळलंय बरं का. तू झोपेत सारखं तिचं नाव घेत असतो. खूप वेळा ऐकलंय मी ते. काय इतकं प्रेम करतो तिच्यावर? तिला तर ते माहीतसुद्धा नाही आहे. तिचं नसलं तरी माझं आहे. कदाचित तिला त्याची जाणीव असेलही, नसेलही.
बरं बरं, मी मदत करेन हा तिला जाणवून द्यायला. हो, पण आजसारखी वागू नकोस, तिला त्रास होऊ शकतो. ती किती नाजूक झाली आहे ते वेगळं सांगायला नको तुला. पण आवडलं मला. आज ती पहिल्यांदा माझ्या इतक्या जवळ होती. असं वाटत होतं की सगळं असंच थांबून राहावं. त्याला हलवत ती. भाई, ए भाई, उगाच दिवसा स्वप्न नको बघू रे. हो, चल निघ आता अभ्यासाला, असं म्हणत तो तिला घालवून देतो. तो पाणी घ्यायच्या बहाण्यानं परत किचनमध्ये येतो. मयुरी तर अजून तशीच आवरत उभी असते, पण आता तिच्या चेहऱ्यावर केस येत असतात. ती कानामागे खोचायचा प्रयत्न करत असते. साबणाच्या हाताने जमत नसतं. तो तिच्या मागे येऊन हळूच ते सगळे कानामागे खोचतो. अचानक झालेल्या स्पर्शानं तिच्या अंगावर शहारा येतो. ती वळते. तो मागेच उभा असतो. सॉरी, पण ते जरा जास्तीचा त्रास देत होते मला, असं तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलून निघून जातो. ती त्या शॉकमध्ये तशीच थोडा वेळ उभी राहते. तिला तो स्पर्श हवासा वाटतो, पण काहीतरी चूक वाटू लागतो. तिला अचानक तो त्याचा पहिला स्पर्श आठवतो. ती त्याला मिठी मारून रडत होती. जग उलटं झालं होतं तिचं त्या दिवशी. हमसून हमसून रडून थकली तेव्हा तिला कळलं आपण कोणाच्या तरी मिठीत आहोत आणि तो हळुवारपणे डोक्यावर हात फिरवतो आहे. तिनं मान वर करून बघितलं तसा तो राघव होता, ज्याला आजपर्यंत आपण एवढं टाळण्याचा प्रयत्न केला तोच आज जवळ बसून सावरतोय. काय झालं? इतकं का रडतीये तू? सगळं ठीक आहे ना? त्याच्या बोलण्यावर तिला अजून रडू कोसळलं. तसा तो घाबरून परत शांत होत बोलायला लागला. ती थोडी शांत झाली तसा तो जवळच्या एका गार्डनमध्ये तिला घेऊन येतो. पाणी प्यायला देतो. तोपर्यंत त्यानं ऑफिसमध्ये कॉल करून तो येत नसल्याचं कळवलं होतं. तो तिच्या जवळ जाऊन बसला. तिच्याकडे बघत विचार करायला लागला. काय झालंय हिला? खूप घाबरलेली दिसतीये. विचारू का? सांगेल काही, पण विचारून बघतो. तुला काही शेअर करावं वाटलं तर मी आहे इथे. मनात काही ठेवू नकोस. त्रास करून घेऊ नको. मी तुझ्या इतकाही जवळ नाहीये, पण तू एक मित्र म्हणून मला सांगू शकतेस. मी तुला हवी ती मदत करेन. पण आता रडू नकोस प्लीज. मी कोणालाही नाही सांगणार. विश्वास ठेव. राघव. ती जोरजोरात श्वास घेत शब्द गोळा करत त्याला सांगू की नको हा विचार करायला लागते. एक वार त्याच्या डोळ्यात बघत विश्वासाची खून पटवत सांगू लागते. इतकं कोणतं आभाळ कोसळलं होतं तिच्यावर की तिनं राघवशी लग्न तर केलं, पण त्यांच्यात पती-पत्नीसारखं नातं नव्हतं. हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तोपर्यंत ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.